एका नागरी युद्धाची कहाणी. दृश्य ही अशी भेसूर की सामान्य माणूस दिग्मूढच होऊन जावा. त्या दृश्यामागचा हलकल्लोळही एवढा प्रचंड की त्यात सामान्य माणसाचा आवाज चिरडून जावा. ते दृश्य नजरेत नीट यावं म्हणून चिमणबाईंकडून परतताना नेहरू पूल पार केल्या केल्या रिक्षातून उतरलो. 22 एप्रिलला पोलिसी विद्रोहाचा उद्रेक झाल्यावर याच जागी उभं राहून पोलिसांच्या टोळक्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अडवून बडवून काढलं होतं. त्यातही पत्रकारांना वेचून तुडवलं होतं. त्या दिवशी त्या अभद्र वेळात खांद्यावर शबनम घेऊन वावरणं म्हणजे मार खाण्याची हमी होती. समोर मुख्य रस्ता भद्रकडे जाणारा होता, तर डावीकडचा रुंद रस्ता गुजरात समाचारकडे जाणारा. नेहरू पूल या जागेवरून गुजरात समाचारची 3 मजली वास्तू, तीवरची मोठी पाटी नजरेत भरत होती. चालत चालत त्या वास्तूपाशी पोचलो. फाटक बंद. फाटकावर सशस्त्र राखीव पोलिसांचा पहारा चालू. महेश शहांना भेटायचे सांगितल्यावर फाटकाचं दार किलकिलं झालं. ओळख मागण्यासाठी बंदुकीमागचा हात पुढे झाला. महेश शहा गुजरात समाचारचे एक ज्येष्ठ वार्ताहर. काही मराठी दैनिकांसाठी गुजरात वार्तापत्र लिहितात. त्या संदर्भातली ओळख दाखवली. पोलिसांनी विचारलं, त्यात काय आहे पाहू. शबनम मधली वही, इंडियन एक्सप्रेस, टुडेचे अंक दाखवून आत शिरलो. आवारातच उजवीकडे जळलेल्या न्यूजप्रिंटचा प्रचंड ढीग उपसण्याचं काम चालू होतं. सगळा कागद जळालेला नव्हता, पण अर्धवट जळालेलं दृश्य जास्त विदारक वाटतं. डावीकडे जळून पार लोखंड झालेल्या 2 मोटारी, स्कूटर्स आणि सायकली पडल्या होत्या. पोर्चमध्ये शिरलं की वास्तूवरचा धुरकट थर, जळालेल्या यंत्रांचा वास अंगावर येत होता. तिथेच बाकडं टाकून पेपरच्या स्टाफपैकी काही जण येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करत होते. माणसांचं वावरणं, बोलणं यात अजूनही दडपण जाणवत होतं. मर्तिकाला आल्यासारखं मौन. अस्वस्थपणे त्या खंडहरांमध्ये मोजकेच लोक फिरत होते. तसंच समोर चालत गेलं की वेस्टर्न टाइम्सची वृत्तपत्राची कचेरी नवे राख लागत होती. दिनेशभाई फिरून उद्ध्वस्त वेस्टर्न टाइम्स दाखवतात. 22 एप्रिलला हल्ला झाला तेव्हा दिनेशभाई इथंच कामाला होते. ते म्हणाले, सुमारे 1 वाजता पहिला हल्ला आला तेव्हा मी इथं बसलो होतो, असं दिनेशभाई सांगतात. तिथं आता एक वेडीवाकडी खुर्ची, मोडक्या टेबलाचा लोखंडी सांगाडा आणि काळी ठिक्कर जमीन आहे. त्यातच मी दिसत नाहीये नशीब समजा, दिनेशभाई सांगतात. कारण खालून असा काहीतरी रानटी हल्ला येतोय म्हटल्यावर या वरच्या मजल्यावरच्या संपादकीय विभागातून त्यांनी समोरच्या घराच्या छतावर रस्ता शोधला. तिथून पलीकडच्या गल्लीत उतरून ते दफा झाले. पहिल्या हल्ल्याची वेळ एकच साधली होती, कारण त्यावेळी लंच आवर चालू असतो. बहुसंख्य कामगार वास्तूबाहेर गेलेले असतात. पहिल्या हल्ल्यात सुमारे 100-150 माणसंच होती. कमांडोच्या हल्ल्याप्रमाणे 20 मिनिटात त्यांनी आपलं काम उरकलं. दुसरा मोठा हल्ला दुपारी 3 नंतर आला. त्यात मात्र 1001 जणांचा अंदाधुंद जमा होता. हे लोक जीप्स, महापालिकेच्या ट्रक्स यातून आले होते. कित्येकांच्या अंगावर अजून खाकी ड्रेस होते, काहींच्या डोक्यावर हेल्मेट्स होती. त्यावेळी शहरभर कर्फ्यू चालू होता. या हल्ल्यात मात्र आगडोंब उसळला. गुजरात समाचारची यंत्रसामग्री तर पद्धतशीरपणे निकालात काढण्यात आली, पण ना अध्यात ना मध्यात फक्त गुजरात समाचारच्या सान्निध्यात असलेला वेस्टर्न टाइम्स सुद्धा जळून खाक व्हावं लागलं. अजूनही धुमसत्या आगीची धग जाणवत होती. कोणाशीही बोलायचा प्रयत्न केला तर धुमसत्या मनांचीही धग जाणवत होती. 22 एप्रिल. पण ही कथा फक्त एका दिवसाची नाही. या शेवटाकडे तिची प्रकरणशः वाटचाल 3 वर्षापूर्वी सुरू झाली. दिनेशभाई आणि त्यांच्यासारखे अनेक जण, महेश शहा, महेशभाई ठक्कर न्यूज एडिटर, सौ स्मृतीबेन शहा सहाय्यक मॅनेजिंग एडिटर आणि शांतीलाल शहा चीफ एडिटर, तशा सर्वांशी बोलून इतर नागरिकांकडून त्यातला तपशील तपासून घेऊन मागल्या पुढल्या माहितीचे नीट तुकडे जागी जुळवले की गुजरात समाचारची एका नागरी युद्धाची कहाणी तयार होते. 3 वर्षापूर्वी अहमदाबादला भारत वेस्ट इंडिजची क्रिकेटची मॅच झाली. ही मॅच गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या सरदार स्टेडियमवर झाली. तेव्हा मृगेश जयकृष्ण GCAचे उपाध्यक्ष होते, तर त्यांचे वडील हरिवल्लभ जयकृष्ण अध्यक्ष. पुढे निवडणुकीत मृगेश यांच्या हातून ते पद गेलं तेव्हा त्यांनी स्वतःच्या हिमतीवर दुसरं स्टेडियम बांधायचं ठरवलं. अहमदाबाद जवळ 18 किलोमीटर अंतरावर मातेरा नावाच्या गावी हे स्टेडियम बांधायचा घाट घालण्यात आला. मृगेश आणि CM एकमेकांचे मित्र. त्यांचं हे स्टेडियम बांधण्यात सहाय्य होतं.
हरिवल्लभ जयकृष्ण गुजरात टुरिझमचे संचालक आहेत. सौ शहा यांना गुजरात टुरिझमचं संचालकपद हवं होतं अशी शंका मी विचारल्यावर महेशभाई ठक्कर सांगतात, तशी अफवा त्यांनी मुद्दाम उठवली. सौ शहांनी कधीच कोणत्याही सरकारी पदावर काम केलेलं नाही असं ते म्हणतात. हे पाहता सरकार दरबारी मृगेश कुटुंब काय वजन राखू नये हे समजतं. इतक्या दूरवर आणखी एक स्टेडियम बांधावं की नाही असा एक वाद सुरू झाला. त्यात समाचारने आपली बाजू घ्यावी, लोकमत तयार करावं अशी मृगेश यांची अपेक्षा होती, कारण मृगेश आणि शहा हेही दोस्त होते. श्री शहा यांनी बाजू घ्यायचं नाकारल्यावर ही दोस्ती संपली. मृगेश यांनी मुख्यमंत्र्यांद्वारा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यालाही शांतीलालजींनी दाद दिली नाही. म्हटल्यावर मैत्रीचं रूपांतर शत्रुत्वात झालं, युद्धाची ठिणगी पडली. 19 ऑक्टोबर 1983 पासून गुजरात समाचारच्या सर्व जाहिराती थांबवण्यात आल्या. या वृत्तपत्राचा खप गुजराती वृत्तपत्रात सर्वात जास्त 3 लाख इतका आहे. सरकारी जाहिराती का थांबवण्यात आल्या याचं काही कारण देण्यात आलं नाही. जाहिराती थांबवण्याविषयी लेखी ऑर्डरही नव्हती. गुजरात समाचारचा वार्षिक 20 लाख रुपयांचा घाटा व्हायला लागला. 1984च्या मध्याला समाचारनी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार नोंदवली. 16 जानेवारी 1985ला काउन्सिलनं समाचार आणि सरकार दोघांनाही पाचारण करून त्यांची बाजू ऐकून घेतली. त्या आधारावर 22 फेब्रुवारीचा निकाल समाचारच्या बाजूनी होता. प्रेस काउन्सिलने सरकारी निर्णयाला पॉलिटिकल व्हिक्टिमायझेशन म्हटलं. सरकारनं जाहिराती देणं सुरू करावं असा तो निकाल होता. गुजरात सरकारने हा निकाल धाब्यावर बसवला. परकी चलन गुन्ह्यामध्ये मृगेश जयकृष्ण यांचं सापडणं आणि राखीव जागा विरोधी आंदोलन पेटणं या 2 घडामोडी एकदमच घडल्या. या दोन्ही उचलून धरून जनतेसमोर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम गुजरात समाचारनी केलं. 18 मार्चला गुजरात बंद होतं. तिथपासून राखीव जागांविरोधी आंदोलन वाढत पसरत गेलं. याच आंदोलनाची यापूर्वीची आवृत्ती 1981 साली निघाली होती. त्यावेळी समाचारनी कोणाचीच बाजू घेतली नव्हती. आता आंदोलनाला इंधन पुरवण्याचं नेतृत्व गुजरात समाचारकडे गेलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी 19 मार्चला मुंबईच्या सहार विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी आशुतोष नानावटी आणि चंद्रकांत अमीन या दोघांना 36 लाख रुपये परकी चलन बेकायदेशीर मार्गाने हाँगकाँगला पाठवण्याच्या प्रयत्नात पकडलं. हा पैसा मृगेश जयकृष्ण याचा होता आणि त्याच्याच सांगण्यावरनं तो भारताबाहेर नेला जात होता असं बाहेर आलं. गुजरात समाचारने असं मांडलं की याचे धागेदोरे माधवसिंग सोळंकीपर्यंत जातात. हे निवडणूक फंडाचे पैसे आहेत. काँग्रेसचा निवडणूक फंड उभा करायचं काम मृगेश जयकृष्ण यांच्याकडे होतं. त्यातच समाचारने हेही उघडकीस आणलं की मृगेश यांचे योगेश माणिकलाल केअर ऑफ हेरगिरी प्रकरण नवी दिल्ली या फर्मशी संबंध होते. मृगेश प्रकरणावरनं उठू शकणारा गदारोळ टाळण्यासाठी सरकारने राखीव जागा विरोधी आंदोलनाला प्रारंभी फुंकर घातली आणि नंतर ते हाताबाहेर जातंय म्हटल्यावर चिरडण्यासाठी झोडपून काढायला प्रारंभ केला असं समाचारचे लोक सांगतात. आंदोलन आणि पोलीस मारहाणीचे वृत्तांत गुजरात समाचारने फोकस केले. आपल्या वास्तूला काही धोका आहे म्हणून संरक्षण मिळावं असं पहिलं पत्र समाचारने 19 मार्च रोजी पोलीस कमिशनरांना दिलं. याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. 10 एप्रिलला परत दुसरं पत्र दिलं की गुजरात समाचारला सतत धमक्या मिळतायत. पत्र, फोन, चिठ्ठ्याद्वारा कळवले जातंय की तुमचे प्रकार बंद केले नाहीत तर प्रेस जाळून टाकू. उत्तर नाही. परत 12 एप्रिलला गव्हर्नरना सविस्तर पत्र दिलं. त्याच्या प्रती मुख्य सचिव, गृहसचिव, पोलीस कमिशनर, IGP यांना पाठवल्या. त्यावेळी पत्राची साधी पोच सुद्धा आली नाही म्हणून तार केली, कारण तारेची पोच द्यावीच लागते. 18, 19, 20 एप्रिलला गुजरात समाचारच्या संरक्षणार्थ स्टाफ देण्यात आला. कोणतीही पूर्वसूचना न देता 21 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता तो काढून घेण्यात आला. याविषयी समाचारनी तक्रार नोंदवली. नंतर 22 एप्रिलचा इतिहास एव्हाना सर्वदूर पसरलाच आहे. ज्या पद्धतीनं हे ऑपरेशन उरकण्यात आलं ते पाहता ते पूर्वनियोजित होतं हे लक्षात येतं. प्रेसच्या ज्या भागात कधी कोणता बाहेरचा माणूसच काय पण समाचारची माणसंही जात नाहीत, तोही पद्धतशीरपणे मोडून ठेवला होता. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करायला सरकारचा नकार आहे. या प्रकरणानंतर सुद्धा गुजरात समाचारकडे धमक्या येत आहेत की इतक्यानंतरही शहाणे झाले नाहीत तर तुमच्या माणसांकडे बघून घेऊ. यापुढे आपल्यावर हल्ले होण्याची शक्यता आहे या छायेत आता तो स्टाफ वावरतो.
पण वादळात सापडलेल्या नौकेवरच्या प्रवाशांनी एकमेकाला धरून राहावं तसं टीम स्पिरिट गुजरात समाचारमध्ये जाणवतं. सध्या गुजरात समाचारच्या बडोद्यातल्या छोट्या प्रेसमधून 2 पानी आवृत्ती निघते. काही हजार प्रतींची. अहमदाबादमधल्या मालमत्तेचा विमा उतरवलेला होता. इन्शुरन्स कंपनी रीतसर चौकशी करून नुकसान भरपाई देईल न देईल. गुजरात समाचार आज उद्या पुन्हा पूर्ववत सुरू होईल अशी वाट लोकसुद्धा पाहतायत. गुजरात समाचार मिळत नाही म्हणून दुसऱ्या कोणत्या वृत्तपत्राचं खप वाढलेलं आहे असं झालेलं नाही. उलट सरकारवादी संदेशच्या प्रतींची अहमदाबादच्या काही भागात होळी करण्यात आली. पण हे सर्व महत्त्वाचं नाहीच मुळी. महत्त्वाचं हे आहे की भारतीय पत्रकार विश्व या आव्हानाला सामोरं कसं जाणार आहे. आविष्कार स्वातंत्र्याच्या दिशेनं फेकलेलं हे उन्मत्त आव्हान आहे. या ना त्या प्रकारे आज गुजरात जात्यात आहे, इतर वृत्तपत्र सुपात. मुंबईत निवडणुकीनंतर काँग्रेसच्या बैठकीत जो गोंधळ माजला त्याचा फोटोसहित वृत्तांत लोकसत्तानी छापला, तर कोणाचा तरी लोकसत्ताला फोन आला होता, तुमचाही गुजरात समाचार करू. भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात 22 एप्रिलला जोड नाही. बिहार प्रेस विधेयकचा सामना भारतीय पत्रकार जगतानं एक होऊन केला होता आणि जिंकला होता किंवा सरकारने जिंकू दिला होता. 22 एप्रिल प्रसंगात लपलेल्या अर्थाचा शोध घेतला तर ते आव्हान बिहार प्रेस विधेयकाहून गंभीर स्वरूपाचं असल्याचं ध्यानात येईल. अखिल भारतीय संपादक परिषदेने ठपका समाचारवर ठेवलाय की त्यांनी सरकारविरोधी फार भडक बातम्या छापल्या. इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नलिस्टनं चौकशी चालवली आहे. काय निष्पन्न होईल हे एक प्रश्नचिन्ह आहे. पण त्यापूर्वी निदान हे नोंदवून ठेवू की इंग्रजी सत्तेच्या काळात इंग्रजांवर कडाडून टीका करणाऱ्या वृत्तपत्रांचा प्रेस जळाल्याचा इतिहास नाही. असलाच तर नाझी राजवटीत सरकारविरोधी वृत्तपत्रांची नासधूस मुस्कटदाबी झाल्याचा इतिहास आहे. रात्री टीव्हीवरचे कार्यक्रम थांबवून राज्यपाल बी.के. नेहरूंचं भाषण प्रस्तुत करण्यात आलं. रजेवर गेलेले राज्यपाल रजा सोडून परतले. त्यांनी टीव्हीवरून लोकांना अत्यंत उत्कट शब्दात शांत राहण्याचं, जातीय सलोखा पाळण्याचं आवाहन केलं. गांधीजींची आठवण करून दिली. पोलीस अयोग्य पद्धतीने वागल्याचं त्यांनी कबूल केलं. हे सगळे उत्कट शब्द साबणाच्या फुग्याप्रमाणे वाटत होते. त्यानंतर रात्री टीव्हीवर दोस्तोवस्कीच्या क्राईम अँड पनिशमेंटची फिल्म होती. हा योगायोग किती अर्थपूर्ण होता. नोंदवही मिटल्यानंतर 1972 मध्ये बडोद्याला एक विद्यार्थी शिबिर भरलं होतं. संपूर्ण भारतातून प्रत्येक प्रांताचे विद्यार्थी प्रतिनिधी बोलवले होते. शिबिराचा विषय होता राष्ट्रीय एकात्मता. त्या शिबिराला महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून आम्ही काही जण गेलो होतो. त्यावेळी राष्ट्र म्हणजे काय, एकात्मता कशाशी खातात, भारत नावाच्या या आपल्या देशापुढे राष्ट्रीय एकात्मता नावाची काही समस्या आहे वगैरे काही म्हणता काही कळत नव्हतं. तेव्हा एवढंच कळलं की 3 दिवस मजा आली. बडोदा अहमदाबाद पाहायला मिळालं. आता त्याला 12 वर्ष म्हणजे एक तप लोटलं. आता काही फार कळायला लागलंय असं नाही, पण निदान काय कळत नाही, कळेन असं होतंय याचा काहीसा अंदाज यायला लागलाय. त्यावेळी मनाची पाटी कोरीच होती. आता तीवर प्रश्नचिन्ह उमटलेली असतात. आसाममध्ये, ईशान्य भारतातल्या पहाडी राज्यांमध्ये, काश्मीरमध्ये किंवा पंजाबमध्ये, केरळमध्ये किंवा गुजरातमध्ये ही प्रश्नचिन्ह सोबत घेऊनच प्रवास चालतो. दर प्रवासात पाटीवर उमटणारी प्रश्नचिन्ह ठळक होत जातात, मोठी होत जातात. अशा प्रश्नचिन्हांसमवेतच अहमदाबादमध्ये आणखी 1-2 दिवस काम झालं. पण जी.ए. कुलकर्णींची आधी अनेकदा वाचलेली कथा परत वाचताना नवनवीन आशय अर्थ सापडतो, तसंच हे उरलेले दिवसही झालं. जी.एनच्या कथा ही मानवी अस्तित्व, त्यांचा अर्थ, नियती या सर्व गूढ कोड्याविषयी मनात प्रश्नचिन्ह उमटवून संपतात. तसंच आत्ता झालं. किती तऱ्हांची माणसं भेटतात. त्यांच्या परस्पर संपर्कातून इतिहास घडत जातो. सामाजिक घटनांच्या प्रवाहात जो तो आपल्या वाट्याला आलेली जागा पकडून असतो. इतिहास प्रवाहाचा दूत बनून असतो. माधवसिंग सोळंकींसारखा माणूस घ्या. आत्ताच्या सर्व नाट्याचा खलनायक म्हणून कोणी रंगवला जात असेल तर सोळंकी. हेच माधवसिंग एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. स्वतः गरिबीतून वर आलेत. नेतृत्वाच्या प्रारंभीच्या काळात तर त्यांची विद्वान, एनलायटन्ड अशी ख्याती होती. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अभ्यासूपणाची आहे. 7व्या दशकाच्या उत्तरार्धात वकिली करण्याकरता त्यांनी सक्रिय राजकारण सोडलं होतं. स्वतः पत्रकारही होते.
गुजराती आणि उर्दू काव्यावर त्यांचं प्रेम आहे. सुप्रसिद्ध गुजराती साहित्यिक उमाशंकर जोशी आणि सुंदरम यांच्या काव्यपंक्ती पाठ असलेला आणि स्वतःच्या नावे काही रचना असलेला माणूस. पण इतिहासाचा प्रवाह माणूस माधवसिंग सोळंकीला विचारत नाही, जाणत नाही. सामाजिक राजकीय समस्यांच्या गुंतागुंतीमधून शेकडो तऱ्हांचे स्वार्थ, हितसंबंध अशा सर्वांमधून समूहाच्या असंतोषाला तोंड फुटतं. तेव्हा ज्या व्यवस्थेविरुद्ध उद्रेक घडतो तिच्या केंद्रस्थानी असलेला हा माणूस, त्याचे कदाचित चुकीचे ठरलेले काही निर्णय, माधवसिंग सोळंकी मुख्यमंत्री आणि ससंदर्भ माहिती म्हणजे जात खत्री, या जाती व्यवस्थेमधून तर राखीव जागा विरोधी, जागावादी अशा आंदोलनांचा जन्म आहे. त्याच्यापाशी आर्थिक गरिबी आणि बेकारी या समस्या निगडीत आहेत. भारत हे एक महाप्रचंड कोडं आहे, एक खंडप्राय आकाराचं प्रश्नचिन्ह आहे. त्यातली जाती व्यवस्था ही एक अथांग गुंतागुंत आहे. असा हा भारत, त्याच्या गुणावगुणांसहित ज्यांना थोडाफार कळला होता, भारत ज्यांच्याशी बोलला, ज्यांच्या हसण्यासहित हसला, अश्रू समवेत रडला, अशा नेत्यांमध्ये एक नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांच्या काही पाऊलखुणा कुठे सापडतात का, हेही गेला आठवडाभर इथे वावरताना शोधत होतो. त्या पुसलेल्या किंवा पुसट होत चाललेल्या दिसल्या. ज्या अस्पष्ट पाऊलखुणा शिल्लक होत्या, त्यांच्यात आज आवश्यक असलेला रस्ता दाखवायची शक्ती आहे की नाही हे समजलं नाही. उलट असंच वाटलं, शांतीचे शेकडो ताबूत ज्यांनी उभारले, पण नवनिर्मितीचा एकही किबुत्स ज्यांना उभा करता आला नाही, त्या या फलशून्य त्यागांच्या आणि दानांच्या नावानं इतिहास काय लिहिल. आता ते शांतीचे ताबूतही उद्ध्वस्त होत आलेत. ज्या अंगणात गांधी वाढले, ते अंगणच अशांतता, अस्वस्थता, हिंसा यांनी गजबजून गेलंय. 2 दिवस अहमदाबादमध्ये वेड्यासारखं चिकार वणवण भटकताना ही गजबज नजरेला दिसली. भद्र, मिर्झापूर, नेहरू पूल, एलिस ब्रिज, रायखड, पालडी, नवरंगपुरा, लाल दरवाजा या भागातल्या गर्दीमध्ये अशांतता फिरतेय असं वाटलं. भिंतीवरच्या घोषणांमध्ये चुना लावून अशांततेचा आक्रोश चालू असलेला ऐकू आला. सर्व दंगलग्रस्त भागात खांद्यावर शबनम अडकवून भटकताना खाडिया, आस्टोडिया, बापूनगर, गरीबनगर, इंदिरानगर, दर्यापूर, काळूपूर, गोमतीपूर, सरसपूर सर्वत्र ते शांतीचे ताबूत कापरासारखे जळत असलेले वाटले. बापूनगरची 5,000ची पार उद्ध्वस्त झालेली वस्ती पाहताना किंवा अमीन चौकामधला दंगलग्रस्त रिलीफ कॅम्प पाहताना गांधीजींच्या सर्वधर्म समभावाची थडगी पाहत असल्यासारखं वाटलं. रिक्षा ड्रायव्हर युनियनचा लीडर अहमद खान पठाणनं जेव्हा सांगितलं की दंगल हिंदूंनी नाही केली, सरकारने चिथवली, राखीव जागाविरोधी आंदोलन बदनाम करायला, तेव्हा ती सत्तेच्या सटोडियांची व्यापारी गर्दी गांधी स्मारकावर सौदे करताना दिसली. ती दंगल प्रत्यक्षात पेटली कशी, अड्ड्यावरून पोलिसांना नियमित रवाना होणारा हप्ता पोचला नाही, याची चौकशी करायला पोलीस आले तेव्हा दादानं सांगितलं, सध्याच्या आंदोलनामुळे पुरेसा पैसा नाही, तुम्हाला हप्ता कुठून देऊ. त्यावरून पद्धतशीर दंगल उसळली. किरीट भट म्हणाले, ते अधिकाधिक उलगडत गेलं. आपण रोजच्या रोज गांधीजींना मारतो, त्यामुळे गाण्याच्या ओळी सहज आठवत होत्या. सुनले बापू ये पैगाम, मेरी चिट्ठी तेरे नाम, चिट्ठी में सबसे पहले लिखता तुझको राम राम. हे गुणगुणतच साबरमती आश्रमाच्या दारात उभा राहिलो. शहरापासून जरा दूर शांत साबरमती आश्रम गांधीजींचा एक फॉसिल बनून राहिला होता. दारात साबरमती आश्रमाची स्थापना, विसर्जन, हेतू, कार्य इत्यादीची माहिती देणारा एक बोर्ड होता. त्यातल्या सत्याग्रह, सदाचार, शुचिव्रत, ईश्वर प्रणिधानता यांना फारसा अर्थ उरला नव्हता. बोर्डावर गिरवलेली काही अक्षरं मात्र. आश्रमात राज्य राखीव पोलिसांच्या एका कंपनीचा सशस्त्र तळ पडलेला होता. मोठं गांधी म्युझियम सुस्त पडून होतं. त्यातल्या फोटोंवरून बोट फिरवलं तर धुळीची रेष उमटत होती. म्युझियमच्या प्रवेशद्वारापाशी गांधीजींच्या काठीला पकडून दुडदुडत पुढे धावणाऱ्या बालकाचं अत्यंत निरागस सुरेख चित्र होतं. मागून गांधीजी येत होते. रिचर्ड अटेनबरोनी हेच चित्र गांधींच्या जाहिरातीमध्ये उचललं. रिचर्ड अंकलला वाटलं असेल, ते बालक नव्या पिढ्यांचं रूप आहे, पण नव्या पिढ्यांचं साधारण त्याच वयाचं रूप तिथे म्युझियम बाहेर होतं.
आश्रमातल्या झाडाखाली बिड्या ओढत. गांधीजींची 125 वर्ष जगायची महत्वाकांक्षा होती. ती खरी ठरली असती तर ते आज जिवंत असते. कसे असते? म्युझियममध्ये नवखालीत एका झोपडीच्या दारात उभ्या असलेल्या गांधीजींचा फोटो होता. आधारासाठी हातांनी झोपडीच्या दाराची चौकट पकडून थरथरणारी झोपडी, थरथरणारे गांधीजी बघतायत. कुठे काही विवेकाचा प्रकाश दिसतोय का? या वन मॅन बटालियनच्या चेहऱ्यावर पार उद्ध्वस्त, सुन्न भाव. गांधीजी आज असते तर असे दिसले असते. बरं झालं ते नाहीत ते. साबरमती आश्रमात ते शिल्लक आहेत लाईट अँड साऊंड शोच्या रूपात. 7:30ला अंधार पडला की हा शो चालू असतो. त्यांच्या हृदयकुंज समोर खुर्च्यांमध्ये आम्ही मोजकेच 5-7 जण बसलो की हृदयकुंजवर साबरमतीच्या लाटांचा प्रकाश आणि ध्वनी रुंजी घालायला लागतो. ईशावास्यमिदम सर्वम हा श्लोक आणि दधीची ऋषीची गोष्ट यासहित सुरू झालेला हा ध्वनीप्रकाशाचा खेळ वर्तमानाचा कसा निर्व्याज उपहास करून जातो. गांधीजींची गोष्ट पुढे सरकत राहते तसा काही काळ सगळा आश्रम जिवंत होऊन उठतो. असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, भारत छोडो आंदोलन. गांधीजी आणि इतर नेते अनामवीर कोणता देश स्वतंत्र करायला जगले आणि मेले. 15 ऑगस्टला तर स्वातंत्र्य दिन मानायचं गांधीजींनी नाकारलं. इंग्रज गेले खरं, पण आलं ते राज्य स्व अथवा पर कळायला आमचा राष्ट्रीय स्व कोणता ते नको का कळायला. अखेर रघुपती राघव राजाराम भजनासहित हा लाईट अँड साऊंड शो संपायला लागतो. ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान हे शब्द अंधूक अंधूक होत जातात. मागे थोडे सूर शिल्लक राहतात. एकम सद विप्राहा बहुधा वदंती ही इथल्या संस्कृतीची जीवनश्रद्धा. मग हिच्या पोटी शतकानुशतकांची विषमता जन्माला आली कशी? संस्कृतीच्या व्यक्तिमत्वातल्या दुभंगपणाचं मूळ प्रभाकर पाध्ये विचारवंत म्हणतो मानवी मेंदूच्या जीवशास्त्रीय रचनेतच आहे. का? इतिहासाचा डायलेक्टिकल प्रवास हा असाच अंतर्गत विसंगती, दुभंगपणा यातून पुढे सरकत राहतो. तेवढ्यात ते सूरही संपतात. स्वच्छ फ्लडलाईटमध्ये परत आश्रम 1985 सालात प्रवेश करतो. तेव्हा त्या फ्लडलाईटच्या प्रकाशात परत हाती बंदूक घेऊन कडक उभा असलेला एक पोलीस दिसतो. नंतर समोरच्या रस्त्यावरची रहदारी जाणवते. उजवीकडच्या पुलावरचे सोडियम व्हेपरचे दिवे, पलीकडची वस्ती. हळूहळू आसपास चालू असलेल्या खऱ्या लाईट अँड साऊंड शोचं भान यायला लागतं. दांडी यात्रेच्या वेळी निघताना स्वराज्य मिळाल्याशिवाय परत साबरमती आश्रमात पाऊल टाकणार नाही अशी प्रतिज्ञा गांधीजींनी केली होती. नंतर परत गांधीजी साबरमती आश्रमात आलेच नाहीत. याचा अर्थ कसा लावायचा? चांभाराचं पोर या देशाचा पंतप्रधान बनल्याचं पाहण्याची त्यांची इच्छा होती. तो कशा मार्गाने पंतप्रधान बनलेला पाहणं त्यांना हवं होतं. 50% राखीव जागांच्या आधारावर का संपूर्ण देश पेलू शकणाऱ्या कर्तृत्वाच्या आधारावर? चांभाराच्या पोराला पंतप्रधान म्हणून पेलताना हा देशही एक मोठी परीक्षा पास झालेला असेल असंच त्यांना वाटलं असेल ना. पण चांभाराच्या पोरांना तर वाटतंय अजून उजाडायचं आहे. हे उजाडेल कधी? गांधीजी साबरमती आश्रमात परत येतील कधी?